मी आत्ता रोलबद्दल सगळं सांगणार नाही, कारण सिनेमा रिलीज व्हायला अजून वेळ आहे. पण अर्थातच सिनेमाची गोष्ट खूप वेगळी आहे. आसाराम लोमटे यांची अप्रतिम कथा आहे. ती कथा ऐकूनच मला या सिनेमामध्ये काम करायची इच्छा निर्माण झाली. जात आणि राजकारण ह्या दोन गोष्टी माणसाला किंवा सामान्य माणसाला रादर प्याद करून ठेवतात. त्यांच्या भावभावनांना आणि त्यांच्या इच्छा आकांक्षांना काही महत्त्व उरत नाही. आणि अशात जर तुम्ही राजकीय गटातले किंवा सरपंच किंवा अशा घरातले असाल तर त्या बाईची काय अवस्था होते किंवा कसे संदर्भ बदलतात जगण्याचे, यावरची अप्रतिम भूमिका यामध्ये मला मिळालेली आहे. मला खूप छान वाटतं की रामदास फुटाणेंसारखी इतकी ज्येष्ठ व्यक्ती, ज्यांनी इतक्या दिग्गज कलाकारांबरोबर काम केलं आहे आणि इतकी संवेदनशील व्यक्ती मला ह्या भूमिकेसाठी विचारते आणि माझ्यावर विश्वास ठेवतात. त्यामुळे हा सिनेमा अजून जास्त किंवा ही भूमिका जास्त सुंदर झाली आहे. उपेंद्र लिमये, किशोर कदम, मोहन आगाशेसारखे उत्तम कलाकार या सिनेमामध्ये काम करतात. त्यामुळे खूप जास्त आशा आहेत आणि बघूया कसं होतं आहे. मी जोगवा सिनेमामध्ये उपेंद्रचं काम पाहिलं होतं किंवा त्याचा आत्ता जो सिनेमा रिलीज झाला होता तो ह्या धर्म कोणचा, सतीश मनवरची फिल्म. तर उपेंद्र आपल्या मराठी चित्रपटसृष्टीतला खूप मोठा आणि खूप अनुभवी आणि खूप उत्कृष्ट अभिनेता आहे आणि मला पर्सनली त्याचं काम पाहायला खूप आवडतं. त्यामुळे ऑब्व्हियसली त्याच्याबरोबर काम करताना एक चांगला कलाकार जेव्हा तुमच्यासोबत असतो, तुमच्या अपोजिट, तेव्हा गिव्ह अँड टेक खूप जास्त छान होतं आणि तुमचा अभिनय त्यामुळे जास्त खुलून येतो. त्यामुळे नेहमीच छान वाटतं की इतके अनुभवी कलाकार तुमच्यासोबत काम करतात. नमस्कार, मी वीणा जामकर. सबस्क्राईब टू राजश्री मराठी.